भारतीय जनता पार्टी त्यांच्या ऑपरेशन लोटस या मोहिमेअंतर्गत शिवसेनेचे 35 आमदार फोडणार आहे। शिंदे यांनी जे पेरलं तेच उगवलंय। भाजपला शिंदे नकोसे झालेत। शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झालाय। रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसं फोडली या तक्रारीवर अमित शहा यांना हसू आवरलं नाही। जे शिंदे स्वतःच फुटले त्यांनी माणसं फोडण्यावरती चिंता करावी हा मोठा विनोद आहे। तर मित्रांनो, ही आहे आजच्या राज्यातील सगळ्यात मोठी बातमी। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप। तर कोणकोणते आहेत 35 आमदार, त्या 35 आमदारांची नावासह यादी नेमकी कोणती, मित्रांनो सविस्तरपणे आजचा व्हिडिओ जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची परंपरा, ठाकरेंची परंपरा सगळीकडेच नावाजली जाते। परंतु एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड करून ठाकरे यांना बाजूला सारण्याचा जो प्रयत्न केला, तो प्रयत्न महाराष्ट्राला मुळीच आवडला नाही। राज्याच्या प्रत्येक भागातून उद्धव ठाकरेंसाठी प्रार्थना येत होत्या। आजही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी प्रार्थना येत आहेत। मात्र मित्रांनो, उद्धव ठाकरेंचा नवा शिक्सर सध्या राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठी उलाढाल करू शकतोय। भारतीय जनता पार्टीने हा सगळ्यात मोठा दावा केल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये 35 पैकी किती आमदार प्रवेश करणार आणि भाजपमध्ये किती आमदार प्रवेश करणार यासह हा घेतलेला सगळ्यात मोठा आढावा आपण सविस्तर बघावा ही आपणास नम्र विनंती आहे। महाराष्ट्राचं राजकारण अखेर बाजूला सारत मित्रांनो, राज्याची संस्कृती, राजकीय संस्कृती बाजूला सारत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे चूक झाल्याचं कार्यकर्ते सांगतायत की या नेत्यांना मोठं केलं आणि तेच नेते परत उलटले। मित्रांनो, आपण जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट मध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या। उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव देखील आपण लिहायला विसरू नका। तर मित्रांनो, सध्या आपण जाऊया मूळ बातमीकडे, ज्या बातमीने महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली आहे। शिवसेना नेते असणारे महाराष्ट्राचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंना जवळ केलं आणि त्यांच्याद्वारे ठाकरेंची शिवसेना उद्ध्वस्त केली गेली। सत्तेमध्ये असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका मिनिटामध्ये सत्तेच्या बाहेर गेले। नव्हे तर त्यांनी स्वतःवरूनच वर्षा बंगल्यावरून स्वतःचं मुख्यमंत्रीपद खाली केलं आणि शिंदेंना देऊ केलं असं देखील घडलंय। परंतु भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारचं राजकारण करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावल्याचं राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करू लागले आहेत। मात्र आपण जे पेरतो तेच पुढे उगवतं। आपण ज्या प्रकारे लोकांशी संवाद साधतो, आपण ज्या प्रकारे लोकांशी वागतो तशाच प्रकारे पुढे घडत असतं। ही देखील मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे। मित्रांनो, आपण ज्या प्रकारचं राजकारण केलं तशाच प्रकारचं राजकारण आपल्यावरती उलटत असतं, फक्त निमित्त मात्र दुसरं असतं। ही एक महत्वाची घडामोड आहे। तेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना फोडलं, आता त्यांच्याच आमदारांना फोडण्यासाठी आता सगळ्यात मोठी खबर भाजपकडूनच आपल्यापर्यंत येत आहे। भाजपने शिंदेच्या आमदारांना बाजूला करत उद्धव ठाकरेंना धोका देण्याचा प्रयत्न केला। आता मात्र शिंदेंवरच ही उलटी गेम उलथवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामाला लागल्याचं यावरून तरी सध्या जाणवत आहे। आणि हे जाणवत असताना महाराष्ट्राचं राजकारण बाजूला करणं खूप अवघड आहे, कारण की महाराष्ट्र हा नीतिमत्ता असणारा संस्कारशील राजकीय वारसा लाभलेला महाराष्ट्र आहे। अशा या महाराष्ट्रामध्ये आपण दुसऱ्यांना फसवू शकता, मात्र स्वतः देखील एकदा जाळ्यात अडकू शकता। ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, हे एकनाथ शिंदेंना समजलंच नाही। त्यांनी आमदार चोरले, मंत्री चोरले, खासदार चोरले, पक्ष चिन्ह चोरला, शेवटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वडील देखील चोरले। या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासाठी नक्कीच चांगल्या नव्हत्या। परंतु मित्रांनो, आता त्याच आमदारांनी ठरवलंय की आता आपण शिंदेपासून अलग व्हायचंय आणि त्या आमदारांनी नवीन एक कलाकृती आखली असून एका बड्या नेत्याचं
35 आमदार शिंदेगडातून बाहेर जाण्याची तयारी दर्शवली गेली आहे। या आमदारांच्या नावासह यादी पुढे येत असताना कोणकोणती आमदार असतील, कोणकोणती आमदार नसतील याचा खुलासा लवकरच होईल। परंतु शिवसेनेच्या दैनिक सामनामधून शिंदेंना मोठा टोला लगावला असून शिंदेंना मात्र धक्का देण्याची तयारी भाजपने सुरू केल्याची बातमी मतळ्याखाली छापलेली आहे। शिंदेगडाचे 35 आमदार शिंदेकडून भाजपमध्ये प्रवेश करणार असा सगळ्यात मोठा दावा दैनिक सामनाने केल्यामुळे शिंदेगडात खळबळ उडाली आहे। नेमके कोणकोणते मंत्री आहेत, कोणकोणते आमदार आहेत याची चाचपणी सध्या सुरू झाली आहे। भाजपला पण अशाच प्रकारचं राजकारण हवं होतं जेणेकरून भाजपला महाराष्ट्रामध्ये सोबळावरती सत्ता स्थापन करता येईल। त्याच दृष्टीनं भाजपाने आपली पावलं मुंबईत टाकली आहेत। ज्यावेळेस एकनाथ शिंदेची शिवसेना फुटली त्यावेळेस भाजपचे मनसुबे हेच होते की स्वतः हा पक्ष फोडायचा आणि शिंदेंसह सगळ्या आमदारांना भाजपमध्ये विलीन करायचं। ही भाजपची राजकीय खेळी भाजपवरच उलटल्याने सध्या सगळीकडेच अतिशय मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या आहेत। इकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार देखील सध्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर निघतात। काही आमदार भाजपच्या नेत्यांना जाऊन मिळतात, काही आमदार एकनाथ शिंदेपासून दूर जातात। नेमकं महाराष्ट्रात चाललंय काय अशी विचारणा सध्या केली जात आहे। मात्र हे पहिलं बंड नाही तर याच्या अगोदर देखील अशा प्रकारची बंड 2 प्रकारे झाल्याचं निदर्शनास येत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेची जरी शिवसेना फुटली असली तरी उद्धव ठाकरे यांच्यासारखाच त्यांना जबर धक्का बसणार हे आता मात्र नक्की बसलंय। भारतीय जनता पार्टीने सगळ्यांचीच पाळमुळं बाजूला सारून आपण एकटेच महाराष्ट्रामध्ये राहिलो पाहिजे हे शिंदे सेनेला दाखवण्यात त्यांनी लवकरच घाई केली आहे। पण मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या देखील शिवसेनेमध्ये आमदार प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू होईल। ज्या प्रकारे एकनाथ शिंदेचे आमदार उद्धव ठाकरेंच्या प्रति सहानुभूती व्यक्त करतात, ठाकरे परिवाराभोवती सहानुभूती व्यक्त करतात, या कारणासाठी भाजप देखील कोणत्याही प्रकारची भूमिका घेऊ शकते। अर्धे आमदार भाजपमध्ये, अर्धे आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून उद्धव ठाकरेंना सत्तेमध्ये सामील करण्याचा देखील भाजप प्लॅन आखू शकते। एकनाथ शिंदे यांनी शेवटी पक्ष फोडला, मग त्यांना मिळालं काय असं त्यांच्या आमदारांना, त्यांच्या नेत्यांना वाटू लागणार। मित्रांनो, या घडामोडी महाराष्ट्रामध्ये सध्या गौप्यस्फोटामध्ये घडल्या असून शिवसेना दैनिक सामनाने हा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर सगळीकडे चर्चा सुरू झाल्या आहेत। या पाठीमागे तथ्य किती आणि अतथ्य किती, असत्य किती हे लवकरच समजेल। मात्र सध्या आमदारांची सुरू असलेली चलबिचल सगळं काही सांगून जाते हे मात्र तितकंच खरं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात असे राजकीय भूकंप अचानक घडतात, मग ते कोणत्याही दिवशी कोणत्याही रात्री घडू शकतात असं देखील बोललं जात आहे। सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे भाजपा पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात का याबद्दल आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।